मागच्या आठवड्यामध्ये बाईक नंबर 8 त्याला मिळाली आणि एकंदरीत 8 बाईक त्याच्या नावावरती आहेत. तसा खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती आहे सचिन केवणे. माणकुलीची स्पर्धा बाईक नंबर 8 स्वर्गीय जगदीश स्मृती चषक रनर अप राहिलेत त्या स्पर्धेमध्ये. शिवशक्ती कडाव संघाच्या आगीस मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज सचिन, स्ट्राईक एंडला फलंदाज मनोज, टॉस स्ट्राईक एंडला योगेश. दवलेपाडा टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल सचिनच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे. भव्य स्वागत केले सचिन केवणेचं. बॉल सीमा पार आला षटकार. याच दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. चला बॉल आपण सुपूर्द करा, कारण मागे मला असं वाटतंय की त्या ठिकाणी मागे यष्टांच्या पाठीमागे जे 2 बैल आहेत, आय थिंक सो 3 आहेत. बकासूर असेल, कॉकटेल असेल, अशी काही नावं आहेत. मला तर काही माहिती नाही आहे, परंतु आमच्या 12th मान आम्हाला सांगतात. आमचे 2 ऑफिशियल पंच सुद्धा त्या बैलांचे भरपूर फॅन आहेत. पहिल्या बॉलवरती षटकाराला आणि बंटी 11 जयनमान ढवळेपाडा संघाला शुभेच्छा येतात. आमच्या माजिदभाई शेख ढवळेपाड्याचे रिजवान शेख यांचे पिताश्री आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर त्यांचा जेव्हा जेव्हा ढवळेपाडा संघ खेळतोय आपल्या परिसरात, जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा तेव्हा त्यांचा या ठिकाणी आम्हाला एक फोन येत असतो आणि सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव, मग ती स्पर्धा कोणती असू दे त्या स्पर्धेला त्यांच्या आवर्जून शुभेच्छाचं स्वागत आहे आपलं आणि आपल्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही करतोय. हो, इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने. टेंबरे टीमला मिळतील आणखीन धावा 4. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज मनोजच्या बॅटमधून अगोदर ताकद आणि त्यानंतर नजाकत. 4. हे 2 संघ एकमेकांचे आमने-सामने पहिल्यांदाच आले असतील. मुरबाड आणि अर्थातच टेंबरी टीम मुरबाड बेल्ट, दुसऱ्या बाजूला वांगणी बदलापूरचा बेल्ट आपण पाहणार आहोत. समोर संघ खेळतोय बंटी 11 जयहनुमान ढवळेपाडा. इथे झाली मिस्टेक गणेश जाधव यांच्याकडून आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू का हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल आणि आता इथे मिस्टेक झाली गणेश कडून. बॉल सीमा पार. 4. आपण पाहतो मागच्या एक सीझन मध्ये अर्थातच भगवा चषक आंबेले सुनील माळी यांची ती स्पर्धा आहे आणि त्या ठिकाणी टेंबरे आणि जयहनुमान ढवळेपाडा संघाची एकदा भेट झाली होती. अर्थातच मला नुकताच माहिती मिळते गतवर्षी आणि त्या ठिकाणी बंटी 11 जयहनुमान ढवळेपाडा संघाने बाजी मारली होती. परंतु आता कदाचित या ठिकाणी मौका असेल, संधी आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा दाखल का त्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. हो, समोर खेळलेत क्षेत्ररक्षक जज करतात. एका टप्प्याखेर बॉलला अडवलं जाईल. किरण आहेत त्या ठिकाणी आणि आता एकच धाव मिळेल. इथे आपण पाहतो जिथे गणेशने मिस्टेक केली या अगोदरच्या बॉलवरती तिथे 4 धावा आल्या. लगेचच गणेशला मिडॉनला घेण्यात आलं 38 सर्कलच्या आतमध्ये आणि किरणला या ठिकाणी बाहेर काढले लॉंग ऑफला. एकदा आपण पाहतो ही स्ट्रॅटर्जी, ही रणनीती आहे ढवळेपाडा संघाची आणि सातत्याने त्यांचा खेळ सुद्धा या सीझनमध्ये भरपूर चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. ऑन साईडला बॉल चालला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत मिस्टर K7 आणि आता मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि गुड कॉलिंग अल्सो. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकात सचिनच्या बरोबर तब्बल 18 धावा कुटण्यात आलेले आहेत.
बिनबाद 18 धावा आर्यन स्पोर्ट्स टेंबरी. आणि या सन्मान आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये येतात बंटी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकावरती मार तर जरूर पडलाय. सचिनच्या विरोधात 18 धावा आलेले आहेत. डे फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त हा संघ आता सध्या कमी खेळतोय, परंतु अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी दिनेश यशवंतराव यांच्या विनंतीला मान देऊन आज बंटी 11 हा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. जयनुमान ढवळेपाडा, कारण आता सध्या डे नाईट फॉर्मॅटची ट्रेंडिंग चालू आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग, बॉल चाललाय सरळ यष्टी रक्षकाकडे. जिथे ढवळेपाडा संघाची रन मशीन आहे, मैदानाचा केंद्रबिंदू आहे. सुनील केवणे त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो, तोपर्यंत हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 18 धावा आहेत. चांगली गोलंदाजी करतात प्रथमेश अर्थातच बंटी, जे संघाचे संघनायक आहेत. समोर कळत या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाली, मिस्टेक. बॅकअप मिळालं लगेचच गणेश जाधव आले. आणि अगदी आपण पाहिलं तर आता इथे संधी होती. अगदी आपण पाहतो जर चेंडू अष्टांवरती ऑफिशियल सांगतात की डायरेक्ट हिट झाला असता ना, तर क्लोज पाहायला मिळाला असतं. क्लोज एन्काउंटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला असता. सन्मान आपण पाहिलं तर नॉस्ट्रायकिनला जे योगेश प्रिन्स ऑफ मुरबाड, चांगला खेळ त्यांचा मुरबाड नगरीमध्ये सातत्याने. शहापूर असेल, या बेल्टमध्ये आपल्या नावाचा दबदबा या खेळाडूने प्रस्थापित केलेला आहे. योगेश कोरला आपण पाहतोय. प्रिन्स ऑफ मुरबाड खासदार चषकामध्ये तो सुद्धा बाईकचा मानकरी झाला होता. आणि एक चांगली अगदी आपण पाहतो बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला वळवलाय बॉलला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पहिला जाईल या ठिकाणी, झेल स्वीकारला जाईल आणि पहिला धक्का लागेल. कदाचित डावाला खिंडार पडण्याचं काम गोलंदाज बंटी करतायत, जे मात्र कॅप्टन आहे टीम ढवळेपाडाचे. फलंदाज बाद. टीम ढवळेपाडा संघाचा सन्मान आपण पाहिलं तर ढवळेपाडा संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. अगदी आपण पाहतोय सर्वांचं स्वागत आणि विशेष कौतुक सुद्धा करू. सर्वांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार सुद्धा केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. हो, लाईन चांगली पाहायला मिळाली आहे, परंतु इथे पंच सांगतात की अगदी आपण चेंडू पडल्यानंतर थोडंसं चेंडू बाहेर आला आणि अंपायर सिग्नल पाईट बॉल. हिरामन दादा केवणे असेल, रिजवान शेख असेल, ज्यांच्या वतीनं मानकुलीच्या टुर्नामेंटमध्ये तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक सचिन केवणेला देण्यात आलं सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. बाटला हलकासा स्पर्श केला आणि आता इथे धोका होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी योगेश कोर सुद्धा या ठिकाणी त्यांना स्ट्राईक कमी आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि आता धावसंख्या धावफलकावरती 21 धावा 21. शेवटचा बॉल असेल गोलंदाज प्रथमेशचा. लिडिंग फ्रॉम द फ्रंट स्वतः संघनायक या ठिकाणी कमबॅक करतात या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेन आपटण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल होता आणि भरपूर प्रचंड वेगाने तो टाकण्यात आला. अगदी आपण पाहतोय त्यावरती मिळाली सिंगल धाव.
ती योगेश कोरला. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झालाय. बॅटची आतली कडा घेतली, चेंडू थोडंसं मागे यष्टांच्या गेला, अर्थातच शॉट फाईन लेगकडे आणि एका धावेने संघाची धाबत संख्या 22 आहे. काय स्पेल हाताळला प्रथमेश केवणे यांनी. पहिल्या षटकामध्ये 18 होत्या, या षटकामध्ये अवघ्या केवळ 4 धावा त्यांच्या वतीनं खर्च करण्यात आलेले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 11 आता 0-0च्या सरासरीने तब्बल 22 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज गणेशला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले. गणेश जाधव बॉलिंग टाकवरती आपण पाहतो. हा सुद्धा एक जलद गती गोलंदाज आहे, वेग त्याची ओळख आहे असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. मिस्टर गणेश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. दरम्यान पिंपलास संघ सुद्धा दाखल झालेला आहे, जो भिवंडी विभागातील एक चांगला संघ आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता 22 धावा फलकावत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गणेश, वेग ही त्याची ओळख आहे आणि आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतो राऊंड विकेटने ते सज्ज होत आहेत. योगेश साठी पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित होता तोपर्यंत इथे दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत, परंतु ॲक्युरेट थ्रो पैकी पाहायला मिळाले. मिस्टर K7 भूषण बैकर चुकी करणार नाहीये, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. किती वेगाने चेंडू उचलला भूषणने आणि ॲक्युरेट सुनील केवणेकडे या ठिकाणी फेक करण्यात आली आहे. चांगली गोलंदाजी आहे, चांगली फेक सुद्धा पाहायला मिळाली आहे. फलंदाज या ठिकाणी धावबाच्या रूपाने बाद झालाय. दुपारचं सत्र आहे, कदाचित दुपारचं सत्र असलं ना की सामना थोडंसं तुम्हाला हळूवार पद्धतीने पाहायला मिळतोय. कदाचित आमच्या सर्व ऑफिशियल टीमची बॅटरी सुद्धा थोडीशी डाऊन होते. लंच ब्रेक नंतर तुम्हाला फुल्ली चार्ज पाहायला मिळतील. अवसंख्यात फलकावती 23 गुराज महाराज बुटेरे जे मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. आज दिनेश यशवंतराव यांनी सांगितलंय की दुपारचं लंच नाही केलं तरी चालेल, परंतु संध्याकाळी जी मेजवानी असणार आहे, जी पार्टी असणार आहे ती काहीतरी वेगळीच आहे. अगदी आपण पाहतोय लग्नाचा वाढदिवस आहे. हॅप्पी ॲनिव्हर्सरी दिनेश शेट अँड त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी साहेबांना सुद्धा शुभेच्छा असतील. 23 धावा. जाऊया मागच्या दिशेने. गोलंदाज गणेश जाधव हो समोर खेळत बुड ऑफ वरून हा बॉल ट्रॅव्हल झालाय वाईडिश लॉंग ऑफ कडे. तोपर्यंत सचिन केवणे बाईकरमॅन बाईक नंबर 8 त्याच्या नावावरती राहिलेली आहे. नुकताच या सीझनमध्ये आणखीन सीझन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. भरपूर चांगला खेळ त्याचा आहे. अगदी आपण पाहतो रेल्वे बोर्डाकडून सुद्धा सातत्याने चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. त्यांना आम्ही नेहमी खेळत असताना लाल सलाम देतो. वेणू पी नायर साहेबांनी सुद्धा त्यांना एक बाईक दिली आहे मॅन ऑफ द सिरीज मध्ये. 24 धावा 24. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज गणेश जाधव चांगली दर्जाची गोलंदाजी ते करतात. ज्यांनी मात्र प्रथमेशने जे षटक हाताळलं ना ते वाखाणण्याजोगी होतं. यावेळेस ऑन साईडला उडवलाय आणि इथे आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. वीस धावा फलकावत या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. कदाचित आज या स्पर्धेमध्ये आमचा शेवटचा दिवस असणार आहे. ऑलरेडी या ठिकाणी आम्हाला 3 दिवस सेवा करण्याची संधी दिली आहे. दिनेश यशवंतराव यांनी, नरेश यशवंतराव त्यांचे थोरले बंधू आहेत, त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार आम्ही या ठिकाणी मानणार आहोत. 28 धावा फलकावत आहेत.
षटक क्रमांक आपण 3 मध्ये आहोत. बॉलिंग टाकवती गणेश. राऊंड विकेटने बॅटची आतलीकडे मागे चालला बॉल. इथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत आणि कदाचित चेंडू हातातून निसटला. त्या ठिकाणी बॅकअप लगेच असं मिळालं. मागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, जी रचना आहे क्षेत्ररक्षणाचे तुम्हाला पाहायला मिळेल. एसटी रक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि ही 38 सर्कलच्या आतमध्ये जी रचना आपण पाहतो. बाकी सर्व खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. अगदी आपण पाहतो बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बलतील दाबासा आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला आलेला षटकार. टीमचे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू सूरज सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. अगदी आपण पाहतोय सर्व काम धंदा या ठिकाणी सांभाळून क्रिकेटकडे ते वेळ देत असत आणि आज सुद्धा या ठिकाणी थोडेसे लेट पण थेट चांगला खेळ यांचा मी पाहिला होता. कासगावच्या धर्मवीर क्रीडा नगरीमध्ये सूरजचा का अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली. संदेश यांचा आणि संदेश सूरज आपण पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत. दिनेश यशवंतराव असतील, नरेश असतील, ऑल टीम सागर असेल, सर्वांचं विशेष आपण कौतुक करू. तबसंख्या फलकावती 36 धावा 36. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहतो पहिल्या दिवसापासून प्रत्येक संघ जास्तीत जास्त वेळा 3 षटकामध्ये 12ची सरासरी मेंटेन करताना आपण स्कोर कार्ड मध्ये पाहिलेले आहेत. 36 धावा 3 षटकांमध्ये. शेवटचे 2 षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. शेवटचे 2 षटक आणि आता गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सचिन केवणे येतात. गोलंदाज सचिन येतात. सचिन केवणे. बांगडी एक्सप्रेस या नावाने हा संघ ओळखला जातोय. खेळाडू सुद्धा ओळखला जाईल. गोलंदाज आहे सचिन. वेग त्याच्याकडे प्रचंड वेग त्याची ओळख आहे आणि आता आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म सीमरा गोलंदाज आहे. एक वेगवान राऊंड विकेटने ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह. बॉल चाललाय लॉंग गॉफला आणि प्रथमेश केवणे त्या ठिकाणी येतात. सिंगल आली आहे. सिंगलच्या जोरावरती 37-37 शांत खेळ मैदानामध्ये आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेली स्पर्धा. यावेळेस पुन्हा एकदा योगेश कोरच्या बॅटमधून फटका मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं मिस्टर भूषण बैकर यांचं. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद आणि ते कुठल्या प्रकारची मिस्टेक नाही आहे मिस्टर K7 कडून. आणखीन एक झेल. अगदी आपण पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र जीवन केवणे सुद्धा खेळतात. या खेळाडूचं सुद्धा फ्युचर ब्राईट आहे. कारण सध्या अगदी आपण पाहिलं तर एकच खेळाडू अत्यंत चांगली मेहनत करत असतात आणि अगदी आपण पाहतो ऐन मोक्याच्या क्षणी अगदी त्याच्यामध्ये क्षमता आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा जीवन केवणे सुद्धा चांगले बॅटिंग करत असतात. मी त्यांना पाहिलेलं आहे. ओ लाईन चांगली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी आपण पाहतो जागेवरून हालू देखील दिला नाहीये. काय भन्नाट वेग होता आणि आता या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फलंदाजाकडे डॉट बॉल आलाय. विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास गोलंदाज सचिन केवणेचा कुठेतरी दुनावलेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 18 रनी खर्च केल्या परंतु आता त्याला विकेट मिळाली आहे. फुल टॉस बॉल संपर्क नाहीये. हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. दाबत संख्या फलकावरती आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. अंपायर सिग्नल OUT.
आणि आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर जणू काय एका पाठोपाठ आता फलंदाज बाद होत आहेत. धाबा संख्या धफलकावती 37 धाबा आहेत 37. गोलंदाज सचिन. आणखीन एक फलंदाज होईल बाद. प्लम पकडले खात्रीशीर समोर. यष्ट्यांच्या पण बाद आहे. LBW फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला. फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी बॉल चालला लॉंग ऑफ अलॉंग द कार्पेट. एक सीझन आपण पाहिलं तर स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या स्मरणार्थ हा संघ एक सीझन संपूर्ण खेळला असेल. परंतु आता बंटी 11 नावाने संघ का खेळतो याच्या मागचं कारण आहे. एक खेळाडू अर्थातच बंटी ॲज अ फिल्डर म्हणून चांगली भूमिका जनमान ढवळेपाडा संघामध्ये त्याची नेहमी असायची. आणि अगदी आपण पाहतोय एका दीर्घ आजाराने मात्र त्याचा या ठिकाणी अंत झाला. आणि खऱ्या अर्थाने त्याला ही श्रद्धांजली म्हणून अगदी आपण पाहतोय हा संघ वारंवार मग ठाणे असेल रायगड असेल या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्याच नावाने हा संघ मैदानामध्ये उतरत असतो. हरकत नाही आहे. अगदी आपण पाहतो त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आपण. धाबा संख्या दफलकावती 37 धाबा 38 धाबा दफलकावती 38. शेवटच्या बॉलवरती एक आली माफ करा. आणि आता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाबा दफलकावती 38. 3 षटकामध्ये 36 होत्या. 12ची सरासरी. किमान असं वाटलं होतं की आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ 12च्या सरासरीने धावगती ठेवत असताना जो ग्राफ 60 पर्यंत जरूर जाईल. परंतु आता मात्र तिथे ब्रेक लावलाय धाबा संख्येवरती ते सचिन केवणेने. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज अक्षय बैकर. अक्षय बैकर यावेळेस आपण पाहतो लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आपण पाहिलं तर सातत्याने दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता सुद्धा. नॅचरल ब्रेक अँगल क्रिएट करतायत. फिंगर रोल करतायत गोलंदाज अक्षय बैकर. हो यावेळेस चेंडूला वळवलाय आणि परफेक्ट टप्प्यावरती वार करत असताना बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. थँक्यू. आणि या सन्मान आपण पाहिलं तर आउट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर किती बाहेर आला ही किमया आहे या गोलंदाजाकडे. आणि अगदी आपण पाहतोय आता पहिल्या बॉलवरती वार करण्यात आलाय. जर मात्र फलंदाज सेट असेल तर कदाचित ऑफस्टिकला बाहेर येऊन खेचलेला हा फटका होता. पुढे एकदा वारंवार प्रत्येक बॉल तुम्हाला वेगळ्या पाहायला मिळतील. टाकण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र फुलर लेनचा बॉल होता. पडल्यानंतर अष्टीरक्षकाकडे चाललाय डॉट बॉल. कमबॅक लगेचच केले गोलंदाज अक्षय बैकरने. डबल संख्या दफलकावती 44 आहे. डबल 4 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो 5 चालू आहे या डावाचं. आणखीन एक डॉट बॉल. नॅचरल स्विंग आहे. चांगली गोलंदाजी करतायत. या अगोदरचं षटक आपण पाहिलं सचिनचं होतं ते वेगवान होतं. परंतु आता या ठिकाणी आपण पाहतोय लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी. नॅचरल अँगल क्रिएट करतायत. दर्जेदार गोलंदाजी आहे.
षटकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट टाकण्यात आलेत. धाबत संख्या स्थिर आहे 44 वरती. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. धाबत संख्या धावफलकावरती एक वेगळी किमया आहे गोलंदाजाकडे. आणि अगदी आपण पाहतो पहिला बॉल जसा मात्र ऑफस्टिक वरती बाहेर आले फलंदाज त्याने मात्र षटकार ठोकला, परंतु आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आहे हा अंगलट सुद्धा आलेला आहे. हो आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची आहे, त्यासाठी मात्र प्रयत्न चालू आहेत. विकेट सॅक्रिफाईस होईल. गणेश जाधव सुद्धा असतात. फलंदाज मात्र माघारी पडतील. आणखीन एक धक्का टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला. फलंदाज बाद. आपण विचार केला तर तब्बल या ठिकाणी टीमची टोटल 44 आहे. असं वाटलं होतं की आर्यन स्पोर्ट्सने सुरुवातीला जी सुरुवात केली ना, तर कुठेतरी असं वाटत होतं की एक एक असा रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळेल का, कुठेतरी वचपा काढला जाईल का. परंतु हे प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नाचं उत्तर येणं बाकी आहे. अजूनही द्वितीय सत्रामध्ये टेंबरे संघाकडे धारदार जी गोलंदाजी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमबॅक गोलंदाजी सुद्धा करता येईल मैदानाच्या आतमध्ये. जर खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहिलंय, यावेळेस ऑन साईडला चेंडूला वळवलंय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. शतक्षक चेंडूला गॅदर करतात. उचलत्या फेकतीला दरम्यान 2 धावा सहज गतीने या ठिकाणी मिळत आहेत. आणि शेवट या ठिकाणी आपण पाहिला धाबा धावफलकावरती 2 आल्या. या 2च्या मदतीने टीमची टोटल 46 धावा आहेत. आणि आता 47 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघासमोर. विनंती राहील की तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटासाठी जेवणाची सुट्टी देण्यात येईल. हर्षद थोडेसे एंजर्ड आहेत, परंतु अगदी आपण पाहतो स्वतः सावरले त्यामधून. चला द्वितीय सत्राला सुरुवात होईल. आणि आता कॉमेंट बॉक्समध्ये आपण परिवर्तन करू. या ऐकूया कॉमेंट बॉक्समध्ये राहुल चव्हाण सरांचा आवाज ऐकायला तुम्हाला मिळेल. 46 धावा धावफलकामध्ये झालेले आहेत. 47 धावांचं आव्हान हे मात्र ढवळेपाडा संघासमोर ठेवण्यात आलेले. 30 बॉल आणि 47 धावांची गरज डीजे. बाहुबली किरणजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या किरण आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत किरण. राहुल चव्हाण सरांना विनंती राहील आपण या. कदाचित तुम्ही भरपूर क्रीडानगरीचा आढावा घेतलेला आहे आणि या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही जरूर 3 दिवस पाहिलेली आहे राहुल सर. आणि आता द्वितीय सत्रामध्ये आपण त्या ठिकाणी लगेच जॉईंट व्हा जिथे 47चं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. या सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. राहुल चव्हाण सर सुद्धा जॉईंट होतात. आणि या ठिकाणी सुनील केवणे अर्थातच ढवळेपाडा संघाची रन मशीन आणि त्याच्या साथीनं आता किरण यांना मात्र प्रमोट करण्यात आले. जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्येची गरज असते, आवश्यकता असते ढवळेपाडा संघाला, तेव्हा तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी असते. परंतु आता या ठिकाणी किरणला पुढे प्रमोट करण्यात आलेलं आहे.
थँक्यू सो मच भाईजी धुळे सर. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाल मिळेल 47. 46 धावा पूर्वार्धामध्ये बनल्या गेल्या. टॉस जिंकला होता टीम बंटी 11 जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा या संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम टेंभरे संघाला. आणि आता तुम्ही पाहताय पूर्वार्धामध्ये धावफलक 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सत्तेचाळीस धावांचं टार्गेट. पहिला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पहिल्या बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. सुनील केमनेच्या बॅटमधून चौकार आलाय. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना 47 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. एका बाजूला अथर्व 11 टेंभरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये खेळत असताना दोन्ही टीम ताकदवर संघ म्हणून जाणले जातात. एका बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला मुरबाडचं क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. चौकार जरूर आलाय परंतु धावफलक आता 4 आकड्यावरती. परंतु जो चेंडू चॉईस केला होता त्याची आता वाट पाहिली जाते, कारण पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर गुल झालाय परंतु तो चेंडू येतोय आता. त्यामुळे तोच चेंडू आता घेण्यात येईल. आमचे मित्र केतनजी भोईर आमचा मिरंजाड यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा बॉल अजून एक चांगला फटका बाहेर मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला, सीमारेषा पार, षटकार. जी गर्दी या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिले पॉवर प्ले ऑन. बागपोटा गेले, पंच करण्याचा प्रयत्न, फटका पोचला, गोरदात हसला आणि आता बॅटर रुसला कारण त्याला परतावं लागेल बागारी. सुनील केवने बॅक टू द पविलियन. सचिन केवने मैदानाच्या आतमध्ये. डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंस बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नुकताच झालेली स्पर्धा आपण पाहिलं, जगदीश मोती चषक मानकेवलीची स्पर्धा गाजवली आहे. त्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकत असताना आता खेळाडू तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. भरपूर चांगला खेळ कालच्या रात्रीमध्ये, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला टीम आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या संघाचा. नवीन खेळाडू सचिन दुविधा मनस्थितीमध्ये होते. फटका ऑन साईडला खेळू की नको, आणि इथे तुम्ही पाहताय बॅटची कडा घेतली आणि बॉल मात्र ट्रावर होतोय त्यांच्या मागे. 3 खेळाडू बॉलवरती पोहोचले जे मात्र अडवण्याचा प्रयत्न करतात. एक चिकी सिंगल येते, एक वेळी जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये दोन्ही संघ आता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, ज्या शंकात नाही आहे, कारण टेंबरे संघ देखील एक मोठा संघ आहे जो मात्र मुरबाड तालुक्यातून बिलॉंग करतो. आमचे काकडबाची एबन जोडी हरेश भोईर साहेब आणि विकासजी पावशे साहेब, तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे, जिथे मात्र आपण पाहतोय तब्बल 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलक 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 11 एकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. बॅक पुढे गेले, पंच केलाय, फटका चांगला आहे, स्कोअर गेट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार, चौकार. गावदेवी क्रिकेट संघ पिंपळास, आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. आणि टीम मोहाची वाडी श्री 11, आपणास विनंती अमोल चव्हाण, आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. पंधरा धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 1चं खेळ संपन्न झालं. टार्गेट होतं 47. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय सुहास किंभारी, ज्याचा नावानं हा संघ ओळखला जातो. खरं तर मुरबाड क्रिकेटमध्ये सुहास किंभारी हे नाव नेहमीच आम्ही ऐकलंय. खूप चांगला क्रिकेट नेहमीच खेळलं जातं आणि एक लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. गोलंदाजी करण्यासाठी ते दाखल झालेत. या मॅचमध्ये षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्कवरती ते तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. या मॅचमध्ये आता कमबॅक करायचा. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. चला, रोशन अडाव यांचं आगमन झालं. या आपण टॉस करू. इथे फटका चांगला आहे, लॉंगॉनला खेचलाय, बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅबल होतोय. दरम्यान एक सिंगल एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोअर कार्डवरती आतापर्यंत 16. भारत श्रीरामचे एम्प्लॉय आमचे रोशन गुग्गू यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. टॉस आपण करतोय, त्यामुळे विनंती टीम पिंपलासचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सुहास आहेत गोलंदाजी मार्गवरती. बॅटची गडा आहे, त्याच्या मागे थडम्यांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉलला अडवण्याचा प्रयत्न चालवला, जरूर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचते, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला, डाईव्ह लागावली, परंतु बॉल सीमा पार, चौकार. धावांचा पाठलाग करत असताना संघ ढवळीपाडा. इथे देखील टप्पा पाडला, गिरकी घेतोय, बॉल निघून चालला सुरक्षेच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये होती, कोणत्या बाजूला फटका खेचू, परंतु इथे बॅटन पाडच्या बद्दल बॉल यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉल. धावफलक आता पूर्णपणे स्थिरावला. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल 20 आकड्यावरती राऊंड द विकेट. इथे देखील तसाच चेंडू हाताळलाय, परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती होते. अपघात निश्चित होता आणि आता अखेर जीवनला इथून मैदान सोडावं लागेल, किरणला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय सुहास केंबारी यांना तुम्ही पाहताय, जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉल डॉट, पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात बॅटर बाद झाला आणि आता एक चिकी सिंगल. दोन ओव्हर नंतर आपण टॉस संपन्न करणार आहोत. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरा देखील आता समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा खर्च केल्या, परंतु आता या दुसऱ्या षटकामध्ये अनुभव बोललाय, कारण सुहास केंबारी यांच्या बाजूतून फक्त 6 धाब्याचा षटक फेकण्यात आलाय. धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 21 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. या मॅचमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरिता आपण जर पाहिलं तर अजूनही 18 चेंडूमध्ये गरज आहे. 26 धाबांची, कारण 21 धाबा स्कोरकार्डवरती लगावल्या गेल्या, त्यामुळे आता अजूनही 26 धाबांची गरज. अठरा बॉलचा खेळ शिल्लक, 26 धाबाची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी योगेश. योगेश पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, भाड कॅच. मिड विकेटला सचिन केवने सापडलाय आणि आता या मॅचची गोल्डन विकेट बाजाराच्या बाहेर, फलंदाज बाद. अठरा चेंडूमध्ये 26 ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती परत बाद झालाय. नवीन खेळाडू नंदू आता मैदानाच्या पाय दाखल होतोय. चांगली गोलंदाजी सध्याकडे होत असताना टेंबरे संघ भरपूर दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. खेळण्यासाठी त्यांचे आपण स्वागत करू बदलापूर नगरीमध्ये, आणि हवा तसा खेळ देखील त्यांचा आता पाहायला मिळतोय, कारण सचिन सारख्या एक मोठ्या बॅटरला त्यांनी बाद केलं. इथे फटका ऑन साईडला खेळलाय. स्कोअरिंगला क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मध्ये एक सिंगल इथे मिळेल, आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 22 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. अजून या मॅचमध्ये 16 बॉलचा खेळ शिल्लक, 16 चेंडूमध्ये 25 ची गरज. गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती योगेश आलेत. 2 बॉलवरती त्याने पूर्णपणे थांबवलंय. टीम धावलेपडा संघाच्या बॅटरला धाबा इथे येऊन देत नाहीयेत, कारण पूर्णपणे धावसंख्येला अंकुश लावण्याचं काम ते करतायत. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय पंचाकडे पाहिलं होतं जीवननं की हा चेंडू वाईट एका, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र गिरकी घेत निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. 3 बॉलचे खेळ इथे मात्र समाप्त झालाय. दरम्यान एक धाव खर्च करत असताना एक विकेट संपादित केली गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. हा सामना तुम्ही पाहताय जबरदस्त आता 50-50 बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 15 नंतर असं वाटलं होतं की धावफलक आता स्कोर कार्ड पूर्णपणे डेव्हलपमेंट टीमच्या बाजूने, परंतु असं नाहीये. इथे देखील हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, या संपर्क आहे पण सांगतात बॅटची लिडिंग एज.
कट करण्यात आलं. दरम्यान तुम्ही पाहता सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकेल. 23च्या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला 12 बेल. अजूनही 24 धाबांची गरज. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 14 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. गोलंदाज सज्ज होतो. इथे देखील हळूवार पद्धतीने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडला पुन्हा एकदा. बॉल मात्र बेकार निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती दसरा. टीमची टोटल आता पूर्णपणे स्कोर कार्डवरती स्थिरावली आहे. धावफलक तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलाय स्कोर कार्डवरती आतापर्यंत. इथे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होतोय. सुहास केंबारी पोहोचले. जजमेंट खराब राहिलं. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. आता तिसरीचा प्रयत्न करतायत. 3 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवलाय आणि आता भरपूर वेगानं ही तिसरी धाव महत्वाच्या पद एक पडी जाते. धावफलक आता 3च्या 7 जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत अजून 21 धावाची गरज. धावफलक जाऊन पोहोचले निलेश 26 आकड्यावरती. त्यामुळे आता अजूनही या मॅचमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धाबांची गरज. चला टॉस आपण संपन्न करू. मी विनंती करेल चला महेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते मी टॉस संपन्न करतो. चला पाणी घेऊन जा. महेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. मान दिलाय ते म्हणजे पिंपळा संघाला रोशननं. आणि आता टॉस जिंकलाय टीम मौजेवाडी संघानं. टॉस इथे जिंकला टीम मौजेवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षक काढायचा निर्णय स्वीकारलाय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. चला सराव बंद करा आणि लगेच खेळायला सुरुवात करा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक 21 धाबाची गरज. या मॅच मध्ये नवीन गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय भूषण. एक भूषण गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. एक भूषण मैदानाच्या पदे येणं बाकी आहे. पहिला बॉल फटका इथे फर्स्टला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय वेगाने. एक सिंगल एकपिटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे मिळतील. दोन धाबा इथे एकवटल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये 21 ची गरज होती. आता समीकरण उरले येणारे 11 बॉल 19 धाबाची गरज. हर्षल केवणे हा खेळाडू तुम्हाला बाल मेल स्टॅकिंग एअरवरती तो दाखल झालाय. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्गवरती भूषण आलेत. 12 मध्ये त्यांना रोखायचे 21. इथे फटका हा देखील फसलाय. कंट्रोल शॉट तुम्हाला बाल मेल. सुहास केंबारी बॉलच्या पाठीमागे. दरम्यान इथे देखील 2 धाबा मिळतील. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला सध्या घडीला बाल बेल कारण
माहिती आहे सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतो. त्याच अनुषंगाने आता सामना जवळ घेऊन चाललेत हर्षल केवने हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. जशी सिच्युएशन तसे बॅटर तुम्हाला सलामीला पाहायला मिळतील. कारण कित्येक वेळा आम्ही पाहिलं हर्षलला तो सलामीला येत असतो, परंतु आज स्ट्रॅटर्जी काय अलग आहे. त्यामुळे आता इथे 2 धाबा मिळतील नंदूच्या बॅटमधून. धाव फरक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 30 धाबा, अजूनही 17 धाबांची गरज. गोपडी सारखी बॅट फिरवली तिसऱ्यांदा. हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अखेर चाचपडत खेळणारा हर्षल आता मैदानाच्या बाहेर दाखल होतोय. बॅट्समन आउट. आयुषने झेल स्वीकारला. खरं तर पिता आणि पुत्राची जोडी आता तुम्हाला या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल टीम टिंबरे संघाच्या माध्यमातून. कारण आयुषने झेल स्वीकारला. त्याचे पिताश्री आहेत सुहास केंबारी, अशी माहिती आमच्यापर्यंत ट्वेल्थमॅन पोहोचवत आहेत. बंधूंची जोडी देखील आपण पाहिली आहे, परंतु इथे पिता पुत्रांची जोडी या शिरोडण संघामध्ये देखील आपण पाहिलं असेल. खरं तर पिता पुत्रांची जोडी आपण नेहमीच पाहिली आहे. गुरुदासजी होतोय. फुलटॉस होता ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक बटी आणि आता सिंगल वरती थांबावं लागेल. कारण धावफलक जाऊन पोहोचतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 31. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 16 धाब्याची गरज या मॅचमध्ये. सामना तुम्ही पाहताय आता दोन्ही बाजूला 50-50 बॅलन्स पाहायला मिळेल. मॅच ऑन. 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत या मॅचमध्ये. 2 बॉल मध्ये किती धाबा वसूल करतोय संघ ढवळेपाडा हे देखील पाहावं लागेल. फुलटॉस होता ऑन साइडला घेतलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिफेक्ट स्कोर लाईक सीमारेषा पार. हा षटकार आलाय आणि पंचांनी घेतलाय DRS.
अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सलग आता एक चेंडू टाकण्यासाठी जवळजवळ 8 धाबा खर्च केल्या. मेवाडी गोलंदाज योगेशच्या माध्यमातून धावफलक तुम्ही पाहता. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 39 आकड्यावरती अजूनही 8 धाबाची गरज या बाजमध्ये, कारण 47चं टार्गेट होतं. धावफलक आता पुढे सरकत असताना राईट अपर टू विकेट. इथे मोठा फटका पार मिळतोय. ऑन साइडला खेचला, लॉंग ऑनला काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान कॅच ड्रॉप. धाबा किती मिळतील पाहावा लागेल. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे प्रचंड गतीने 2 धाबा धारण करत असताना इथे मात्र तुम्हाला पार मिळतील. आणि धावफलक आता जाऊन पोहोचलोय 41. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 धाबाची गरज. जीवन केवण्याने जर षटकार मारत असताना हा सामना जिंकवला तर करण धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. चला भूषण, आधीचा वेळ खर्च नका करू, लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय. माहिती सामना मोठा आहे, परंतु इथे पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये अजूनही 5 धाबाची गरज. समीकरण तुम्हाला बार बेल टेंबरे विरोधात तुम्ही पाहता डेव्हलपमेंट. नेहमीच आम्ही म्हणत असतो 6 चेंडूमध्ये ज्यावेळेस 15च्या वरती धाबाची गरज असते तो सामना नेहमीच लवकर फिनिश होतो. परंतु कित्येक वेळा आम्ही पाहिले 6 चेंडूमध्ये 5-6 अशा धाबाची गरज असते, त्यावेळेस मात्र सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगतो. परंतु इथे घटर काय हे देखील पाहावं लागेल. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चालवलाय. दरम्यान एक सिंगल एकपटी जाईल, परंतु नॉन स्ट्रायकिंग एअरवरती जर थ्रो आला असता डेंजर झोनला दाबत होते जीवन. इथे फलंदाज बाद देखील होऊ शकलं असता, परंतु मैदानावरती आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 4 धाबाची गरज. चला 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 4 धाबाची गरज आहे. नवीन गोलंदाज बारकुडी दाखल झाला मनोज. इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहताय खरं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु बॅटवरती बॉल नाहीये. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता 3 धाबाची गरज. चला मोहाची वाडी संघ आपण रेडी राहा. इथे फटका चांगला गॅप मध्ये खेचलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. सामना जिंकलाय टीम ढवळेपाटा संघानं. अभिनंदन. चला सेकंड करा, मैदान सोडा. विनंती टीम मोहाची वाडी, आपण क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आता माता ज्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. परंतु मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही देऊ. तो मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे जिंकलाय